बबिता, झाला काय स्वयंपाक? हो आई, झाला ना स्वयंपाक झाला. बोलावून आणतो मग म्हटलं त्याईले दोघाले. अन आता तसाही जेवणाचा टाइम तर झालाच. हो आई, जेवणाचा टाइम झाला ना, आपणही जेवण करून घेऊ त्याच्या बरोबर. जा मग बोलावून आणा. ठीक आहे ना. अन काही बनवायचं राहिलं असन तर पाहून घे म्हटलं. नाही आई, आता काहीच बनवायचं नाही राहिलं, स्वयंपाक झाला. तुम्ही जा म्हटलं, बिंदास जा आणि बोलावून आणा. तोपर्यंत मी इकडे ताटं वाढतो. आताच कायले वाढतं? आता तिथं गेल्यावर माहीत पडन 5 मिनिट लागते का 10 मिनिट लागते. हा, तर आतापासून ताटं वाढू नको ठेव. त्याईले घरी येऊ दे आणि मग ताट वाढजो. हो ते आहे, बरं जा मग तुम्ही या आणि तेव्हाच ताटं वाढन मी. तोपर्यंत ताटं वाट्या ग्लास काढून ठेवतो मी. हो तशी कर, भांडे काढून ठेव पण वाढजो नका. नाही नाही. प्रीती, प्रीती, मेघा. बोला शांता काकू. अहो म्हटलं, झाली काय मेघाची तयारी? काय करून राहिली मेघा? मेघा काय आंघोळीला गेली. अमाय, आंघोळ व्हायचीच आहे. मी म्हटलं अंग पाय धुवून तयार असन बा, त्याच्यानं आली होती बोलावाले. आमचा तर स्वयंपाकी झाला. काय बोलता, स्वयंपाकी झाला एवढ्या लवकर? नाही तर काय, मग स्वयंपाक झाला ना तेव्हाच तर बोलावाले आली मी. चला म्हटलं जेवणाचा टाइम झाला तर घेऊन जातो बा बोलावून. थांबा ना मग 5 मिनिट बसा ना, तोपर्यंत तयारी बी होऊन जाते. लय वेळची गेली ती आंघोळीले, आता साडीवाडीच घालून राहिले. हा काय, काहून लेट चालू आहे म्हटलं अंग पाय धुणं? लेट उठल्या काय तुम्ही? हो लेटच उठलो, रात्री लय वेळपर्यंत गोष्टीत चालल्या आमच्या, 12-1 वाजेपर्यंत. आणि मग झोपलो तर 8 वाजता उठलो मग सकाळी. त्याच्यानं टाइम झाला मग उठणं, फ्रेश होणं, मग चहा नाश्ता, त्याच्यातच 9:30-10 वाजून गेले. पाणी तपवाले ठेवलं आणि तिला म्हटलं तू आंघोळ करून घे, पाणी तपलं म्हणजे तोपर्यंत मी झाडू भांडे करून घेतो म्हटलं. तरी मेघा म्हणते, आनाताई म्हणते मी भांडे घासू लागतो. तर तिनं भांडे घासले, मी झाडू पोछा हे ते बाकीचे कामं केले. मग आणि पाणी तपलं तर आंघोळीला गेली मग ते. हा काय, चाल ना तू बी जेवण करायला. नाही नाही काकू, मी काय पाहुणी होय काय, पाहुणेले घेऊन जाणं आपलं तर कधी चालूच राहते, खाणं पिणं. मेघा, मेघा झाली काय तयारी? अन सूरज हो? हाय ना, टीव्ही पाहून राहिला ना तो. त्याची आंघोळ झाली? नाही तर त्याच्यासाठी थांबा लागन मग. झाली ना त्याची आंघोळ झाली, तो अंग पाय धुवून तयारच आहे. फक्त मेघाची आंघोळ राहिली होती, तिची झाली, आता तयारीच करून राहिली ते. मेघा, काय ताई? झाली तयारी? हो हो झाली ना तयारी. आले काकू बातच? हो बा, बात झाली ना. म्हटलं पाहुणेले उपाशी कायले ठेवा, त्याच्यानं सकाळी लवकर उठलो आम्ही, लवकर लवकर कामं केले दोघी जणीनं. आणि मग लवकर लवकर स्वयंपाकी बनवला. झालाही आमचा स्वयंपाक. हा काय, चांगलं काम आहे मग. दे ना मग सूरजला आवाज दे, चला मग दोघे जण. आणि प्रीती तू लेकर असून तर लेकरायला पाठवून दे ना. लेकरं काय घरी राहते काय काकू? गेले असून ते खेळाले, घरी नाही आहे दोघे जण. घेऊन गेली असती संग. राहू द्या ना, या दोघालेच घेऊन जा. बरं, येईन तर पाठवून दे मग घरा इकडे लेकरायले जेवासाठी. ठीक आहे ना. सूरज, सूरज, शांता काकू आल्या म्हटलं, काय करून राहिला? बोला ना काकू. चला म्हटलं दोघे जण जेवण करायला. चाल ना मग मेघा. हो चला ना, चला. येतो मग प्रीतीताई. हो ये ये. बबिता, झाला का स्वयंपाक? हो झाला ना स्वयंपाक. जेवण करता काय? हो, जेवण करतो आणि जातो म्हटलं वावरात. थांबून जा म्हटलं 5-10 मिनिट. आई आता पाहुणेले बोलावलेच गेली. पाहुणे आणि आपण करू मग संग मग जेवण. देऊन दे ना, मले ताट वाढून देऊन दे. पाहुणेले आले टाईम असन. हा, तोपर्यंत बसून राहू काय मी? वावरात जावाचं आहे. हा, आज फवारा मारा लागते तुरीवर. बाबा म्हणून याले सांगितलं तर या घरून येतच नाही म्हणून लवकर. 11 वाजून जाते तर त्याच्यानं म्हटलं पाहुणेचं काय आहे तर पाच बस जा तुम्ही. हा, आई आहे आणि तू आहे, माया कोणतं काम आहे आता? थांबून जा ना थोडेसे. माया कोणतं काम आहे, माया कोणतं काम आहे? पाहुणे घेऊन येत हे नाही समजत काय तुम्हाला? हा, नेहमी नेहमी येते काय पाहुणे? नाही तर काय म्हणून मग प्रीतीताईचा भाऊ. कामी गेलो शांता काकूच्या घरी तर फक्त त्या वहिनी होत्या ना काकू होत्या, बाकी तर कोणीच नव्हते. ना ते भाऊ ना ते काकाजी. आता बाबा नाही आहे तर तुम्ही तर थांबा. येऊन राहिला ना सूरज. येऊन तर राहिले, पण कितीक वेळ आहे ना काय नाही. हा, त्याची तयारी झाली असन तर येईन लवकर, नाही तर अर्धा घंटा थांबा लागन मग त्याच्यासाठी. नाही नाही, अर्धा तासगी नाही थांबा लागत. आता आई गेल्याच, त्याच्या तयाऱ्या वयारा झाल्या असन. कालच सांगितलं होतं ना कसं काढून जेवण आहे, तर ये जा बा इथं. तर तयारी वयारी करूनच बसले असन ना. मग काय करू, थांबू का करू जेवण? थांबा ना, कसे करता हो तुम्ही? थांबून जा 5-10 मिनिट. नाही अर्धा तास थांबणं होत तर 10 मिनिट तर थांबू शकता ना तुम्ही. 10 मिनिट वाट पा.
बरं ठीक आहे, 10 मिनिट थांबतो, येईन तर ठीक आहे, नाही तर मग देजो जेवाले. हो. पाणी गिनी देता काय? देऊन दे ना मग, आता विचारूनच राहिली तर पाजून दे पाणी. बरं आणतो. बबनजी, साडी नाही घेऊन देत काय ह्या वर्षी? साडी कायची साडी पाहिजे? नवीन वर्ष लागलं म्हणून. नाही हो, नवीन वर्षाची साडी घेऊन मागन काय तुम्हाला? हा, काय नवीन वर्षात साडी घेऊन मागत असतो काय मी? आता म्हटलं संक्रांतले साडी नाही पाहिजे, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाले सगळ्या जणी नवीन नवीन साड्या घालते, तर घेऊन नाही द्यान काय मग ह्या वर्षी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी? अरे तो घुमून फिरून कायले बोलून राहिली? सरळ सरळ म्हणणं, हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी साडी पाहिजे, संक्रांतची साडी. हो, तर घेऊन नाही द्यान काय मग? घेऊन देईन ना, आईले घेऊन देईन, तुले घेऊन देईन. हा, कधी घ्यावायची आहे मग सांगून द्या. घेऊन द्या ना ह्या 2 दिवसात. मग अजून ब्लाऊज शिवायला टाका लागते. आतापासून ब्लाऊज शिवायला टाकन तर 8-10 दिवसात आरामात भेटून जाते. आणि शिलाई महाग नाही द्या लागत मग. नाही तर मग अर्जंटमध्ये शिवायला टाका तर 500 रुपये आणि 600 रुपये शिलाई द्या लागते. मग आईची साडी, माई साडी, 2 ब्लाऊजचे किती 1000 रुपये द्या लागत. त्याच्यानं म्हटलं 1-2 दिवसात पहा आणि घेऊन द्या आम्हाला साड्या. ठीक आहे ना, उद्या माझे कामाचे पैसे भेटून जाते तर परवा चालले जा मग दोघी जणी, आणि घेऊन घे जा तुमच्या पसंत कशी साडी घ्यायची आहे. आणि म्हटलं कितीपर्यंत घ्यान तुम्ही? घेईन ना 1200 पर्यंत, जास्त महागाची नाही घेत. 1000-1200 पर्यंतच घेईन. ठीक आहे ना, 2500 देऊन देईन मी, आणि खर्चा पाण्याला अलग 500 रुपये देईन. हा, होऊन जाते ना 3000. हो, होऊन जाते. मग ते वानवाटाचं सामान आहे ते तर मग वेळेवर घेता येते, टाईम आहे अजून. ते मग घे जा, वेळेवर घे जा. जे महत्वाचं आहे, जे अर्जंट आहे ते घेऊन घ्या. आई, सोहम कुठं आहे म्हटलं? तुझ्याजवळ होता ना? आहे ना रे, आहे ना, जेवण करून राहिला तो. भूक लागली त्याले तर बस म्हटलं. हो काय, मी म्हटलं आम्ही इकडे बसलोय, हे आहे आमच्या जवळ, आणि त्याला कुठं टाकलं पात्या? कुठं टाकन रे, आहे ना, आहे, जेवण करून राहिला तो. आई, साडी नाही घेत काय मग? साडी कायची रे साडी? आता काय साडी पाहिजे? दारा म्हणते साडी घेऊन द्या, आणि तू म्हणतो आता कायची साडी? संक्रांत नाही आहे काय म्हटलं आता? हा, संक्रांतची साडी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला घालायला पाहिजे म्हणते धारा, तर घेऊन घ्या जा म्हटलं दोघी जणी. उद्या पैसे भेटते कामाचे तर परवाच्या दिवशी चालले जा मग. ठीक आहे ना, घेऊन घेईन, नाहीतरी घ्यास लागते तो. हो, आतापासून घेऊन शिवचाव करून तयार राहते. आणि तीळ गुळ घेऊन या लागन, तीळ गुळ बनवासाठी. घेऊन येजो, काय काय घेवायचं आहे तर घेऊन येजो. उद्या देऊन देतो मी पैसे. हो हो. रोहन, याले भूक नाही लागली काय? नसन लागली त्याले भूक? चाल ना बाबू, चाल म्हटलं. रोहन चाल ना, मी चारून देतो. दादा जेवण करते ना, चाल पटकन. पाय जेवण करत असन तर घेऊन जाय त्याले. याले भूक राहते, पण ह्या जेवण नाही करत, खेळण्यात जास्त राहते तो. नाही, त्याले भूक लागली का त्याले जेवायला पाहिजे, आणि ह्या खेळण्यातच राहते. चाल बरं, चाल, चारून देतो. हॅपी न्यू इयर भाऊ. सेम टू यू, सेम टू यू. काल आले मग तुम्ही? हो, काल आलो. नवीन वर्ष आहे तर चला म्हटलं प्रीतीताईला सरप्राईज देऊन द्या, त्याच्यानं काल आलो. आता आहे 2-3 दिवस, मग आणखी गावाला जाईन. चांगलं झालं ना आले तर. बाकी कामं धंदे सगळे ठीक आहे? हो हो, सगळं ठीक आहे. बबिता, वाढ ना मग टाटा, आता आले ना पाहुणे. हो आई, वाढतो ना, यायले वावरात जावाच आहे, थांबले हे, वाट पाहत होते मी. म्हटलं आता येऊनच राहिले पाहुणे तर थांबून जा बा. चांगलं केलं ना. हो, लवकरच आले तुम्ही. मी गेली तेव्हा तयारी चालू होती मेघाची, त्याच्यानं जास्त काही टाइम लागला नाही. असं लक्ष्मी नाव आहे ना हिचं? हो हो, लक्ष्मी नाव आहे ना. केवढ दिसते पाहाले. वहिनीवरच गेली? हो, बबितावरच गेली ना, तिच्या सानी आहे ते, बबितावानी. हो ना, आता ओळखत नाही का लक्ष्मी? ओळखत नाही काय? हो ना, नवरी होय नाही आहे, आपण लग्नाला गेलो होतो ना. आणि हे नवरदेव काका, सूरज काका, लग्नात गेलो होतो ना आपण, ते वाले काका होय. आता ओळखून नसून राहिली ते. हो, घरी आली होती तर बोलत जाय काकाजी काकाजी, आता बोलून नाही राहिली. काहून नाही बोलत बाई? ओळखत नाही काय? नवरदेव बनशील तेव्हाच ओळखण वाटते तुले. असं आहे काय? डबल नवरदेव बना लागन मग. काका आहे म्हटलं मी, सूरज काका. हो ना, पाहून राहिली फक्त, ते बोलून नाही राहिली. म्हणत असेल कोण पाहुणे होय, कोण होय ना, काय होय. हो, आता तू पहिल्यांदा आली ना, त्याच्यानं ओळखून नाही राहिली. मग येत जात राहशील तर मग बरोबर ओळखन. मग म्हणन का हो त्या घरचे पाहुणे होय, तिथचे पाहुणे होय, मग तिले बरोबर समजन. अन नातू तुमचा गेला असेल शाळेत? हो, गेला ना तो. घरून 10:30 वाजताच निघून जाते ना, डब्बा उब्बा बांधून द्या लागते. आता बाहेर गावी जाणं आहे तर लवकर तयारी करून द्या लागते त्याची. गावातल्या गावात राहीये तर 11 वाजता जाय मग आरामात.
हो बबिता जाय म्हटलं आता टाट वाढून घे, प्रकाशले वावरात जावाचं आहे. अन डब्बा घेऊन जाचो प्रकाश तुझ्या बाबासाठी. हो आई, बांधून देतो ना डब्बा, घेऊन जाईन. काम चालू आहे का वावरात? काम तर नाही आहे, पण आज फवारा मारायचा होता तुरीवर. आता तुरीवर फवारा एवढ्या लेट? आता मारायचा तर नव्हता, पण ते काय झालं, अर्ध्या तुरी भरल्या आणि अर्ध्या भराच्या आहे. तर त्याच्यानं म्हटलं अड्यावड्या नाही पडल्या पाहिजे, त्याच्यानं मारून देतो म्हटलं फवारा ज्या तुरी भराच्या आहे त्याच्यावर. असं तर त्याच्यानं धाक पंपाचं काम आहे, जास्त नाही आहे. धाक पंप लागन. हो काय, चांगलं आहे ना. गहू हरभरा असन मग आता? हो गहू हरभरा आहे ना. आता त्याला पाणी ओला लागते, कधी बाबा कधी मी कामाला जातो तर बाबा पाहते मग. हो दोघं जण असल्यावर टेन्शन नाही राहत, कोणी ना कोणी सांभाळूनच घेतो. आणि एकटं असल्यावर आफत होते, मग एकट्यानं नाही सांभाळणं होत. हो मग कामाला जा का वावर पाव, एकट्यानं नाही जमत. आता बाबा आहे आणि मी आहे तर एवढं टेन्शन नाही आमची. तर मी कामाला जातो तर बाबा पाहून घेते. आज काम बंद आहे तर चला म्हटलं बाबा, माणूस सांगितल्यापेक्षा मीच येतो वावरात, फवारा मारून देतो. हो घरी बसल्यापेक्षा. नवीन वर्षात कुठं घुमाले काऊन नाही गेले? कुठं जायचं घुमाले? मस्त महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा येते, रायगड किल्ला की पाहू ना. ह्या वर्षी काही जात नाही, पुढच्या वर्षी की पाहा लागन. हो ना, लग्नात असतं लय पैसे लागले, अजून तेवढ्या दूर घुमाले जाईन तर पैसे नाही पाहिजे काय? पैसे तर असन म्हणा, पण असं नाही का आता घुमण्यातच उडून द्या. हो त्याच्यानं ह्या वर्षी की नाही, पुढच्या वर्षी की करा लागन तिकडची ट्रिप. माही पण लई इच्छा आहे जावाची. जा लागते, चांगलं आहे पाहण्यालायक. मी गेलो होतो 2 वेळा. पाहा लागन पुढच्या वर्षी काढा लागन ट्रिप. आणि हिवाळ्यातच जा लागते घुमा फिराले. हो हिवाळ्यात मस्त पाणी झरे वरे पाहायला भेटते, हिरवगार. उन्हाळ्यात नाही जमत, उन्हाळ्यात बापा एवढ्या उन्हात कोण जाईन तिथं. आणि उन्हाळ्यात काय ऊन राहते, हिरवगार तर काही राहतच नाही. हिवाळ्यात जाऊ मस्त, कुठेही घुमाले जायचं राहिलं म्हणजे. हो आणि पावसाळ्यात बी नाही जाऊ, पण लोक जाते पाहाले. पण पावसाळ्यात पाय घसरते, काही झाला पाय गे घसरला तर पडाले काले. त्याच्यानं पावसाळ्यात घुमणं बी मुश्किल आहे, अंगात येते म्हटलं. हिवाळाच ठीक आहे, उन्हाळा आणि पावसाळ्यात तर नाही जाऊ बापा. आई इथंच आणू काय म्हटलं टाटा वाढून? हो घेऊन ये ना, इथंच बसू नाही काय, इथंच तर लय मोठी जागा आहे, घेऊन ये इकडेच. बरं चला ना ताई, मी येतो, मी टाटा वाढू लागतो. बस ना मी घातू, आता काय 3-4 तर टाटा वाढा लागते. येतो ना, मदत करू लागतो. येतो चला. बरं जाय, पाहून घे घर, पहिल्यांदा आली ना तू, पाहून घे बा. असं आहे आमचं साधं सुद्धा घर. साधं सुद्धा नाही काकू, चांगलं घर आहे ना तुमचं, छान घर आहे, मस्त घर आहे. बबिता मेघाले घर दाखवून दे. हो आई, चाल मग मेघा. हो ताई. या मग तुम्ही बी जेवण करायला. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.